आंब्याचा सीझन संपण्याआधी चला बनवूया ही थोडी वेगळ्या पद्धतीची मँगो बर्फी। 5-6 रसरशीत आंबे छान असे धुवून घेतले। मँगो बर्फी बनवण्यासाठी आंबा हा गोड असावा, मग तो कोणताही असला तरी चालेल। आता सर्व आंबे चिरून त्याच्यातील गर पूर्णपणे काढून घ्यायचा। आंब्याचा गर काढून झाला। आता एका मिक्सर जारमध्ये आंब्याचा गर घालायचा, त्यामध्ये साखर घालायची आणि त्याचा पल्प बनवून घ्यायचा। इथे बघा सर्व आंब्याचा आपण आमरस बनवून घेतला। आता 1 वाटी काजू बदामाची पावडर, 1 वाटी दूध पावडर आणि 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलं। आता कढईमध्ये तूप घातलं, त्यामध्ये संपूर्ण आंब्याचा पल्प घातला। आता हे मिश्रण थोडंसं दाटसर होईपर्यंत आटवून घ्यायचं। मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचं, तर त्याला 2 ते 3 मिनिटे छान आटवून घ्यायचं। मग त्यामध्ये दूध पावडर घालायची, तीही छान अशी मिक्स करून घ्यायची, त्यातील गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या। मग त्यामध्ये घालायची काजू बदामाची पावडर, यालाही छान असं मिक्स करायचं। याला थोडंसं घट्टसर होईपर्यंत आटवून घ्यायचं। आता यामध्ये घालायची 2 चमचे मलाई घालून परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं, 5 मिनिटे आटवून घ्यायचं। आता परत इथे चमचाभर तूप घालायचं आणि मिश्रणाचा गोळा बनेपर्यंत हलवत राहायचं। मिश्रण थंड झालं की बर्फीच्या आकारामध्ये सेट करायचे आणि त्याच्या छान अशा बर्फ्या कट करून घ्यायच्या। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।